शेख अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर मोहरमची आजपासून स्थापना झाली, परंतु आज स्थापना होण्याच्या आधी प्रशासनाने त्यांचा रंग दाखवला आहे। मेन आज मोहरमची 5वी तारीख होती, त्या मोहरम स्थापनाच्या वेळेस पूर्ण कोटलाचा ब्लॅकआउट झाला होता। अनेक वेळा प्रशासनाला महत्त्वाची मीटिंगमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये त्यांना मागणी केली असताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वीज महावितरण कंपनीचा त्यांना मागणी केली होती का वीज लाईटा घालू नका, या अशा वेळेस तुम्ही दक्षता घ्यावी। परंतु मेन आता मोहरम सुरुवात झाली आजपासून आणि आजच त्यांनी वीज अंधारात घातली। तर मी प्रशासनाला आता येणारा 4 दिवस पूर्ण आमच्या वीज मागणीची विजाची सुरळीत वीज पुरवठा आम्हाला पाहिजे। जर आम्हाला या वीज पुरवठा सुरळीत नाही भेटला, येणाऱ्या काळात किंवा उद्यापासून आम्ही वीज महावितरणच्या दालनात आंदोलनावर बसणार। विशेषतः आता पाहायला गेले तर शांतता कमिटीचे सदस्य आणि जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी आणि वीज वितरण महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्या समस्त बैठकीमध्ये अनेक वेळा मागणी केली होती का वीज पुरवठ्याबाबत आपण दक्षता घ्यावी। परंतु आज महत्त्वाचा दिवस म्हणजे 5वी तारखेचा होता, मोहरम स्थापना दिवसाचा होता आज, तर आजच त्यांनी वीज अंधारात घातली। तर मी अशा वेळेस आम्ही अनेक वेळा मागणी केली होती त्या अधिकाऱ्यांना, तर अधिकाऱ्यांनी ह्याचे आम्हाला सांगितलं होतं की आम्ही याची दक्षता घेऊ, परंतु त्यांनी एक पण याच्यात आपण दक्षता घेतली नाही। तरी आम्ही सर्व नगरकरांच्या वतीने आणि मोहरम उत्सव समितीच्या वतीने आपण मागणी करतो की याच्या आपण येणाऱ्या काळात दक्षता घ्यावी। या शहरातला ऐतिहासिक उत्सव, खऱ्या अर्थाने ज्या उत्सवाने या शहराची ओळख आहे त्या उत्सवाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। मोठमोठे आश्वासन आम्हाला अगोदर मीटिंग मध्ये प्रशासनाकडून देण्यात आले, महानगरपालिका असेल, MSCB असेल, आज पहिला दिवस आहे, सवारीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे, परंतु ते अंधारामध्ये झाली। याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो। वारंवार सवारीची स्थापना झाल्यानंतर पूर्ण हे परिसर ब्लॅकआउट झाला होता। कुठल्याही महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची जनरेटरची वगैरे त्याची कसली सोय नव्हती। कोणाचा काही गैरप्रकार या ठिकाणी जर घडलं तर याचा पूर्णपणे जबाबदार प्रशासन राहणार आणि येणारे 4 दिवस पुढचे महत्वाचे आहे। पुन्हा हे जर त्रास सहन करावा लागला तर आम्ही सवारी या ठिकाणी बाहेर येऊ देणार नाही। प्रशासनाला मोठी किंमत त्या ठिकाणी मोजावी लागणार आहे। तर माझी प्रशासनाला खबरदारी म्हणून त्यांना आव्हान आहे की येणाऱ्या 5 दिवस हे पवित्र सण आहे, या 5 दिवसामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका असेल, MSCB असेल, त्यांचा पूर्णपणे या ठिकाणी लक्ष असलंच पाहिजे, एवढं सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मोहरमच्या 5व्या दिवशी, मोहरम उत्सव सावरीच्या स्थापनेच्या दिवशी आज महावितरण विद्युत अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि सवारी बसण्याच्या वेळेस MSCBच्या वतीने पूर्ण भागात परिसरात आतमध्ये लाईट घालवण्यात आली। या लाईटीमुळे अनेक मुलांना चेंगराचेंगरीमध्ये नुकसान झालं, महिलांचे नुकसान झाले। आणि आम्ही MSCBला आवाहन करतो की त्यांनी जर याच्या 5 दिवस जर असंच काम ठेवलं तर आम्ही त्यांचा काळेपासू। तसेच ह्या ज्या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो, कारण की आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी यांच्या दालनात जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेब, SP साहेब, महानगरपालिका अधिकारी व MSCBचे अधिकारी हे उपस्थित होते। त्यांनी त्यावेळी ग्वाही दिली का 5 दिवस कोणत्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही। विद्युत अधिकारीकडून कुठल्याही आश्वासन देण्यात आले होते का लाईट जाणार नाही म्हणून, पूर्ण प्रकाशमय तुम्हाला इथे दिवसभर दिसणार, परंतु असं काय झालेलं नाहीये। आम्ही या घटनेचा निषेध करतो व येणाऱ्या काळात जर याच्यापुढे जर काय झालं या किंवा पडापडी झाली, लाईट गेली येणाऱ्या काळात, तर याला जबाबदार कोण राहणार, तर प्रशासनाने याची नोंद घ्यावी।